प्रशांत कोरटकरची सुनावणी अखेर संपली आहे। प्रशांत कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। प्रशांत कोरटकरचे वकील आज जामिनासाठी अर्ज करणार आहेत। प्रशांत कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। प्रशांत कोरटकरचे वकील आज जामिनासाठी अर्ज करणार आहेत। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी कोल्हापूरहून शेखर पाटील आपल्या सोबत जोडलेत। शेखर, प्रशांत कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। आज जामिनासाठी प्रशांत कोरटकरचे वकील अर्ज सुद्धा करणार आहेत। काय सविस्तर? करण बरोबर आहे। काही वेळापूर्वी झाली होती आणि ज्यामध्ये स्वतः कोरटकर याला देखील व्हीसीद्वारे न्यायालयात उपस्थित करण्यात आलं। दुसरीकडे कोरटकर याचे वकील सौरभ घाग हे देखील व्हीसीद्वारे उपस्थित आहेत। तर असीम सरोदे जे इंद्रजीत सावंत यांचे वकील आहेत ते सुद्धा व्हीसीद्वारे उपस्थित होते। या सगळ्या दरम्यान काही वेळातच न्यायालयानं एमसीआर जो कोरटकरला त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यामध्ये आता सौरभ घाग जे कोरटकर याचे वकील आहेत त्यांनी पण द्यावीत, आम्ही जामिनासाठी अर्ज दाखल करणार आहोत आणि त्या संदर्भातली परवानगी देखील कोर्टाकडे मागितली। कोर्टाने देखील 15 मिनिटांची वेळ जी आहे ती त्यांना दिलेली आहे। आता 15 मिनिटातच सौरभ घाग जे आहेत ते प्रशांत कोरटकर यांच्या जामीन ते न्यायालयात करणार आहेत आणि त्याच अर्जावरती 15 ते 20 मिनिटांनंतर पुन्हा एकदा याच न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। जामीन अर्जावरती सुनावणी होत असताना नेमकी काय युक्तिवाद त्या ठिकाणी होणार आहेत हे देखील पाहणं गरजेचं आहे। कारण प्रशांत कोरटकरला गतवेळी जी आहे ते 3 दिवसांची कोठडी मिळाली होती, त्यानंतर 2 दिवसांची वाढीव कोठडी मिळाली। या सगळ्या कोठडीच्या दरम्यान पोलिसांच्या हाती अनेक माहिती जी ती लागली होती, शिवाय त्यांच्याकडून अधिक काही तपास जो आहे तो करणं आवश्यक आहे अशा पद्धतीचा युक्तिवाद देखील करण्यात आला होता। त्यामुळं आता न्यायालयीन कोठडीची देखील मागणी जी ती करण्यात आली। आता न्यायालयीन कोठडीच्या माध्यमातून अधिक तपास जो आहे तो आम्हाला करायचा आहे असं देखील युक्तिवाद जो आहे तो होण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच आज न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर आता कोरटकर याच्या वकिलांनी देखील जामिनासाठी अर्ज केला। त्यामुळे निश्चितच आहे कोर्ट या सगळ्या संदर्भात आता पुढचा निर्णय काय देणार हे पाहणं गरजेचं आहे। 15 मिनिटांचा अवधी जो आहे तो दिलेला आहे। या 15 मिनिटांच्या अवधीनंतर पुन्हा एकदा सौरभ घाग जे आहेत ते कोरटकरच्या जामिनासाठी अर्ज आता दाखल करणार आहेत आणि ते अर्ज दाखल केल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्यावरती सुनावणी होणार आणि त्याच सुनावणीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कारण कोर्ट जर जामीन कोरटकरला दिला तर त्या ठिकाणी खर तर गेल्या काही दिवसांपासून पोलीस जो तपास करतायत तर तपास जो आहे तो त्या ठिकाणी काही प्रमाणात थांबणार आहे अशा पद्धतीची माहिती देखील पोलीस देते। त्यामुळे निश्चितच आहे कोरटकर याची न्यायालयीन कोठडीत रवानगी होणार की जामीन त्याला मिळणार हे देखील पाहणं आता काही वेळातच महत्त्वपूर्ण ठरणार आहे। तर नक्कीच शेखर, या संदर्भात काय घडामोडी घडतात, जामीन अर्जाच्या विनंतीनंतर नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। प्रशांत कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। कोरटकरची पोलीस कोठडी आता संपली।